मी निळूफुले बोलतो. बाई वाड्यावर या. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. नमस्कार मित्रांनो, सकाळच्या भोंग्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि तसा विषय एकीकडे गंभीर आहे, एकीकडं विषय भरकटतोय. आता सुरुवात, माझं जे टायटल तुम्ही बघितलं, माझं थंबनेल जे तुम्ही पाहिलेलं आहे, ते फार ज्येष्ठ अभिनेते निळू फुलेंचा तो डायलॉग आहे. आणि माझी निळूभाऊची जवळ 2दा ते 3दा भेट झालेली आहे. आणि निळूभाऊला ज्या वेळेस मी भेटत असे, निळू फुलेंना, त्यावेळेस निळूभाऊला मी तो डायलॉग ऐकायला लावत असे. आणि त्या काळात जवळपास 30-35 वर्षापूर्वी त्यांचं एक नाटक फार प्रसिद्ध झालं होतं, राजकारण गेलं चुलीत. आणि त्यानंतर निळूभाऊ जे प्रसिद्ध झाले ते एका डायलॉग मुळे निळूभाऊ प्रसिद्ध झाले. तो डायलॉग निळूभाऊच्याच आवाजात मी तुम्हाला ऐकवतोय. ते म्हणजे सकाळ सकाळी औसेकर कलाकार काय करतो. मी कलाकारच आहे मित्रांनो, आणि आवाजावरच माझं जीवन आहे. आवाज विकणे हा माझा छंद आहे. आवाज हे माझा श्वास आहे. आणि आवाजावरच आज मी स्थिर आहे. आवाजामुळेच मी आज माझी रोजी कमवतोय. त्यामुळे कलेविषयी प्रेम असणं, कलेविषयी आदर असणं हे साहजिकच एक कलाकार म्हणून मला सारखं ही गोष्ट बोला वाटत होती. मी कालपासून विचार करतो, बोलायचं का नाही. पण माझ्यातला कलाकार मला स्वस्थ बसू देत नव्हता, आणि म्हणून मी बोलतोय. तर मित्रांनो, हा डायलॉग आहे निळूभाऊंचा. काय झाले बाई वाड्यावर या. मित्रांनो, बाई वाड्यावर या. आता हाच बाई वाड्यावर या डायलॉग जर दादा कुणकेनी म्हणाला तर, अरे काय झालंय बाई, अहो बाई तुम्ही वाड्यावर या, म्हणजे आवाजाच कला. मध्येच राजकुमार, ज्यानी बाई वाड्यावर या, हम चाहते हैं, म्हणजे ही कला आहे. याच मध्ये जर ओम प्रकाश घेते, बाई वाड्यावर या, ही कला आहे. मध्येच आमचे शत्रुघ्न सिन्हा, खामोश बाय वाड्यावर या. मित्रांनो, हे मी तुम्हाला काय ऐकवतोय? तुम्ही म्हणताल आज औसेकरला काय कला दाखवण्याची हौस निर्माण झाली का? होय, नक्कीच झाली. कारण मित्रांनो, कलाकाराचं एक कला विश्व असतं, त्याचं एक वेगळं विश्व असतं, त्याचं एक स्वतःच, त्यानं त्याचं आयुष्य दिलेलं असतं त्या कलेसाठी. आणि ज्यावेळेस हे संतोष देशमुख मस्साजोगच्या सरपंच याची जी निर्घृण हत्या झाली,
आणि त्या हत्तीची चर्चा 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 ही चर्चा शेवट आता प्राजक्ता माळीपर्यंत येऊन थांबलेली मित्रांनो. म्हणून मी हे टायटल दिले की बाई वाड्यावर या. हा डायलॉग मला का सुचला, याला काय कारण आहे. 1.5 महिन्यापूर्वी करुणा मुंडेंनी, त्या करुणा शर्मा म्हणायचं का करुणा मुंडे म्हणायचा हा वादातीत विषय आहे. आणि धनंजय मुंडेंनी ते नाकारलेलं नाहीये. त्यांना त्यांच्यापासून 2 अपत्य आहेत, मुलं आहेत. आज ती सुद्धा मुलं मोठी मोठी होत आहेत. आणि हे धनंजय मुंडेंचं पहिलं लग्न असं म्हणलं जातं. कोणी अधिकृत आहे म्हणतं, कोण अनधिकृत आहे म्हणतं. तो वादातीत विषय आहे. आणि धनंजय मुंडे करुणा मुंडेंची प्रेम कहाणीचे फोटो आज संपूर्ण सोशल मीडियावर झळकत आहेत. मग असं काय घडलं की करुणा मुंडे धनंजय मुंडेमध्ये वितुष्ट आलं. धनंजय मुंडेला तेवढं प्रेम करुणा मुंडेबद्दल राहिलं नाही. आणि मग धनंजय मुंडेचे किती बायकाबरोबर संबंधित हे जाहीरपणे करुणा मुंडे आपल्या आपल्या विवादित विषयामध्ये सर्व प्रसार माध्यमांना छाती ठोकपणे नावं सांगत असतात. आणि त्यामध्ये त्यांनी एक नाव घेतलं प्राजक्ता माळीचं. आता संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे की प्राजक्ताताईंनी हा विषय ज्या दिवशी प्राजक्ताताईंनी काल आपल्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं की माझी आई 1.5 महिन्यापासून झोपलेली नाहीये. शेवटी कुटुंब आहे सगळ्याला मित्रांनो. कलाकार जरी असतात तरी त्याला कुटुंब आहे, त्याला आई आहे, वडील आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, त्याला सगळी नाती आहेत. पण प्रत्येकाचा जन्म परमेश्वराने काहीतरी निर्माण करण्यासाठी, धनंजय मुंडेचा जन्म दिला नेतेगिरी करण्यासाठी, बरोबर आहे. तसं प्राजक्ताताईचा जन्म आहे त्याची कला निर्माण करण्यासाठी. एखादा समाजसेवक बाबा आमटे, प्रकाश आमटे यांचा जन्म आहे समाजसेवा करण्यासाठी. काही राजकीय लोकांचा धर्म आहे समाजाची सेवा करण्यासाठी. प्रत्येकाचा कुणी इंजिनियरचा धर्म स्वीकारतो, कोण डॉक्टर होतो, डॉक्टरचा धर्म आहे आरोग्य सेवा करण्यासाठी. हे प्रत्येकाचे असे प्रत्येकाला स्वतःचा असा एक काहीतरी कार्य करण्यासाठीच परमेश्वराने तुम्हाला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे मित्रांनो. मग आता प्राजक्ताताईचं कार्य आहे की कला निर्माण करण्यासाठी. आणि ती एक मराठी अभिनेत्री आहे म्हणून तिच्यावर ट्रोल केलं जातोय का, म्हणून भी सर्व चॅनल्स तिचं नाव बदनाम करतायत का. मित्रांनो, प्राजक्ताताईंची काल पत्रकार परिषद ऐकल्यानंतर आमच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. तिचा तो चेहरा, मेकअप न केलेलं रूप, माणूस म्हणून प्राजक्ता काय आहे हे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्ताताईंनी दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही या निर्घुण हत्येच्या या सर्व गदारोळामध्ये, तुमच्या राजकारणामध्ये प्राजक्ताताईंना तुम्ही का ओढलं, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या कला क्षेत्रातल्या सर्व कलाकारांना लागलेला आहे मित्रांनो. मग यापुढे कोणत्याही राजकारत्यांच्या राजकारणांच्या इव्हेंटला, कोणत्याही, मी विशेषतः हिरोईनच्या बाबतीत बोलतो, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत बोलतो, की त्यांनी यायचं नाही का. मग यापुढे आता ही पद्धत सुरू झालेली आहे महोत्सवाची, खासदार महोत्सव, आमदार महोत्सव, त्यांना आवर्जूनपणे हिरोईन लागते. कधी सैराट मधली हिरोईन लागते, कधी अजून कोणीही लागतं, कोणी हिरोईन लागतात. आता हेमा मालिनी चित्रपटामधून खासदार झाल्या, जया बच्चन खासदार झाल्या, अशा कितीतरी हिरोईन आहेत. आपल्या जयाप्रदा सुद्धा राजकारणात आहेत. पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री सुद्धा राजकारणात होत्या. अशा कितीतरी आहेत की ज्यांना जे मनोरंजन कला क्षेत्रातून राजकारणात प्रवेश झालेला आहे. काय सांगता येते, उद्या प्राजक्ता माळी सुद्धा आमदार किंवा खासदार बनू शकते. तेवढे गट्स त्यांच्यामध्ये, तेवढे गुण त्यांच्यामध्ये. आणि एक मराठी अभिनेत्री म्हणून तिला का ट्रोल केलं जातंय, हा प्रश्न सगळ्यात गंभीरपणे मला आज तुमच्या समोर मांडायचा आहे मित्रांनो. आणि आमचा सर्व कलाक्षेत्र हे प्राजक्ताताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे प्राजक्ताताई, एक वडील भावाच्या नात्यानं, एक वडीलकीच्या नात्यानं, एक कलाक्षेत्रातला 40 वर्षाचा अनुभव या नात्यानं मी तुम्हाला जाहीरपणे पाठिंबा देतो. सांगतो, तू लढ ताई, तू लढ.
सर्व कलाक्षेत्र तुझ्या पाठीशी आहे. कारण मी फार जवळून हे कलाक्षेत्र पाहिलेलं आहे. कारण 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी जे लग्नाचा शूटिंगचा कॅमेरा असतो ना मित्रांनो, त्याच्यावर मी एक डॉक्युमेंटरी, त्याच्यावर एक व्हिडिओ फिल्म तयार करायचा मला त्यावेळेस छंद लागला होता. त्यासाठी मी दादा कोंडकेंच्या संपर्कात आलो होतो. मग दादा कोंडकेंनी मला विचारलं, तुझ्याकडे भांडवल किती आहे फिल्म काढायला? मी म्हणलं माझ्याकडे आता 2-3 हजार रुपये असतील. ते सुद्धा एका मित्रानं मला दिले होते मित्रांनो, की सिनेमा काढ. आता 2000 सिनेमा बनतो का हे मला सुद्धा त्यावेळेस पडलेला प्रश्न होता. पण त्या मित्रानं 2000 रुपये दिले आणि लागलं मला वेळ आता सिनेमा काढायचा. 2000 आले, 2000 आले, सिनेमा काढायचा. शेवट मला मोटरसायकल विकावी लागली आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्या टेलिफिल्मचं चित्रीकरण करावं लागलं मित्रांनो. हे कलेचं छंद असतं, हे वेळ असतं मित्रांनो. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो की माझ्यासाठी दादा कोंडकेंनी उषा चव्हाणची छोटी बहीण रजनी चव्हाण यांना फोन करून आवर्जूनपणे सांगितलं की तू हा छोटा दादा कोंडके, ह्याच्यात अंगात गट्स आहेत, गुण आहेत, तू याच्यात टेलिफिल्म मध्ये काम कर. हे माझ्यासारख्या एका लहान छोट्याशा लातूर सारख्या गावातल्या माणसासाठी आज एका त्या काळच्या प्रतिष्ठित आणि अगदी नंबर टॉप वर असलेल्या दादा कोंडकेंनी फोन केला की रजनी तू जा आणि यांच्या फिल्म मध्ये काम. मग रजनी चव्हाण माझ्या घरी आल्या. माझ्या घरी 15 दिवस माझ्या मुलीसमोर, माझ्या बायकोसमोर, माझ्या मुलांसमोर ते चित्रीकरण झालेले मित्रांनो, लव्ह सीन झालेले. माझा रजनी चव्हाणचा लव्ह सीन पाहायला माझे वडील आले होते, माझी आई आली होती. मग त्यावेळेस एक डायलॉग होता माझ्या चित्रपटामध्ये, झक्के मला लव करा वाटतंय. हा डायलॉग जवळपास 10-15 वेळा रिटेक झाला. कारण मी वडिलांना घाबरत होतो की वडील काय म्हणतील. आई काय, मधून मुलगा खिडकीतून पाहत होता की आपले वडील काय करतायत. त्या सिनेमामध्ये खोटा सिगरेट प्यायचा सीन होता. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाने हातामध्ये बिडी घेतली, सुरू केलं. म्हणलं तो मला तुम्ही कितीच केलं ना मला सिनेमामध्ये, म्हणजे सिनेमामध्ये मी करतो ते सगळं खरं असतं का? मग मित्रांनो हे मी का बोलतोय की मी एक कलाकार म्हणून माझ्या भावना मी तुमच्यासमोर व्यक्त करतो की आता रान बाजारमध्ये प्राजक्ताताईंनी काम केलं, रान बाजारमध्ये प्राजक्ता माळींनी काम केलं. ती रान बाजारची ती भूमिका होती, त्याची प्रशंसा संपूर्ण देशानं केलेली आहे. राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्या भूमिकेचं कौतुक केलेलं आहे की ती भूमिका ती जगलेली आहे. आणि त्यासाठी प्राजक्ताताई कोणत्या रेड लाईट एरियामध्ये किती दिवस त्यांनी संपर्कात राहिल्या आणि त्यांचे मनोगत जाणून घेतलं, त्यांचं राहणीमान काय, त्याच्या वागत्यात कसा, त्या बोलत्यात कसा, त्याचा अभ्यास करून प्राजक्ताताईंना हे काही सहज ती रान बाजार करता आला नाहीये. त्याच्यासाठी त्यांना कष्ट करावं लागलेले आहेत मित्रांनो. आणि हे मराठी माणसांची कष्ट करायची प्रवृत्ती आहे. हा मला माहिती आहे की आज चित्रपट सृष्टीमध्ये हिरोईनला स्ट्रगल करण्यासाठी काय काय करावं लागतं. स्क्रीन टेस्टच्या नावानं स्किन टेस्ट घेतली जाते. हे कितीतरी उदाहरणं तुम्हाला आता या गॉसिप बद्दल, या सिनेमाबद्दल, या फिल्म इंडस्ट्रीबद्दल आपल्याला बोलता येतील मित्रांनो. स्क्रीन टेस्टच्या नावाखाली कितीतरी मुली सिनेमाच्या नावाखाली गावाकडून पळून जाऊन मुंबईसारख्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी त्यांना कशा पद्धतीनं कोणत्या संकटाला सामना करावा लागतो हे मला कित्येक वेळा दादा कोंडकेंनी, निळूभाऊंनी, मी डॉक्टर लागूंच्या संपर्कात होतो. म्हणजे मित्रांनो मला सांगतो मी इतकं जवळून हे क्षेत्र पाहिलेलं आहे की मला त्यावेळेस कळालेलं आहे की ह्यांचं खाजगी आयुष्य काय. आणि एखाद्या कलाकारानं त्याच्या मेहनतीनं, त्याच्या हिमतीनं नाव कमवून, जर 2 पैसे कमवून जर तो त्याची हौस करत असेल. आता प्राजक्ता माळीनं फार्म हाऊस केलं तर त्याच्याबद्दल आता शंका घेतली जाते की तो पैसा कोणाचा आहे का, तो धनंजय मुंडेंनी दिलाय का? मित्रांनो यातना, हे दुःख काय असतं एक कलाकार म्हणून आम्ही समजू शकतो मित्रांनो. कारण ज्या वेळेस तो कलाकार एखाद्या स्ट्रगल मधून एखादं कलाकृती निर्माण करतो आणि त्यावेळेस त्याला त्याच्या यातना होतात. आणि काल त्या यातना प्राजक्ताताईंच्या डोळ्यामध्ये, अश्रूमध्ये आम्हाला दिसत होत्या मित्रांनो. 10 मिनिटाला, 2 मिनिटाला प्राजक्ताताई पाणी पित होती. म्हणजे एवढं प्रचंड दुःख झालेलं आहे. खरं तर दुःख तिला करुणा मुंडे बोलल्या, पण करुणा मुंडे बोलल्या म्हणून मी कशाला एखाद्या स्त्रीवर, माझ्या बहिणीवर, माझ्या ताईवर आरोप करू किंवा एखादा आक्षेप घेऊ म्हणून प्राजक्ताताई शांत बसल्या. पण ज्यावेळेस सुरेश धसांनी प्राजक्ताचा कुत्सित, मी तर कुत्सितच म्हणतो, तुम्ही पाहते जशा पत्रकारांनी त्यांना SP ऑफिसच्या समोर बीडच्या बाहेर घेरलं आणि काही प्रश्न टाकले आणि ते सहज आता खरं तर सुरेश धसांना सुद्धा त्या पद्धतीने म्हणायचं होतं का नव्हतं हा सुद्धा वादातीत विषय आहे. तरी कोणत्या भूमिकेतून ते बोलले, का त्यांचं माळी अण्णावर म्हणून बोलले, का
एक मराठी हिरोईन ती काय माझं करू शकणार आहे? आज माझं सरकार आहे, भाजपच्या मध्ये एवढं मस्तवालपणा भाजपच्या आमदारांमध्ये आला कुठला? मित्रांनो, आम्ही कालपर्यंत सुरेश धसांचं कौतुक करत होतो की हा लढणारा माणूस आहे, हा लढतोय, लढा सुरेश दादा. काय सुरेश धस, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. निश्चितच अन्यायाच्या विरोधात वाचा फुटली पाहिजे आणि या हत्येला वाचा फुडून खरा गुन्हेगार आणि सुरेश धसांच्या भाषेतला खरा आका बाहेर आला पाहिजे. ही भावना तर सर्वांचीच आहे, सर्व पत्रकारांची, सर्व युट्यूब चॅनलची, सर्व चॅनलची, सर्वांचीच आहे मित्रांनो. पण काय झालं? हा एक शब्द प्राजक्ताताईंचं जीवन बर्बाद करू शकतो मित्रांनो. आम्हाला वाईट असं वाटतं की आत्ता कुठं त्यांचं नाव होत आहे, आता कुठं त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेटल होत आहेत, एक काहीतरी सिनेमाची निर्मिती करतायत, त्यांचे सिनेमा चालतात, त्यांच्या भूमिका लोकांना आवडतात. हास्य जत्राच्या माध्यमातून प्राजक्ता माळींनी आपला अभिनय लोकांना दाखवलेला आहे, आपलं डान्स दाखवत आहे, आपली वक्तृत्व शैली दाखवत, आपलं संचलन दाखवत आहेत. हे प्राजक्ताताईचं यश नाही का? एखादी कला निर्माण करण्यासाठी, मला एखादा युट्यूब तयार करण्यासाठी मला बरोबर पहाटे बरोबर 4:30ला उठावं लागतं, त्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग करावं लागतं, नंतर त्याचं एडिटिंग करावं लागतं, त्याच्यातले कंटेंट शोधावे लागतात, त्या कंटेंटवर काय बोलायचं याच्यासाठी माझे जवळपास 2 ते 2.5 तास आम्ही ह्या युट्यूबसाठी देतो. मग त्या पद्धतीने युट्यूब ज्या पद्धतीने जे काही मानधन आम्हाला देतं व्ह्युअर्सच्या माध्यमातून, ते अगदी तुटपून जे तुम्ही कुठल्याही युट्यूबरला विचारा की तुझे काय कष्ट आहेत, तर तो युट्यूबर सुद्धा तुम्हाला सांगेल की दररोज मी 2 ते 3 तास एका युट्यूबसाठी, मग तो 20 मिनिटाचा असो, 30 मिनिटाचा असो, 10 मिनिटाचा असो, त्याला द्यावेच लागतात. त्याच्यासाठी 2-3 माणसांचा घरी आपला स्टाफ असतो, त्या स्टाफला पगारी करावा लागतात. कित्येक मी युट्यूबरचं पाहिले की त्यांच्या पगारी सुद्धा निघत नाहीयेत. जी काही 15-20 हजार ऑपरेटरना, एडिटरना, शूटिंग वाल्यांना जे पगारी द्यायच्यात त्या निघत नाहीयेत. त्या बिचाराला अजून 1 रुपया फायदा नाहीये, पण ते चॅनल चालवत आपलं काहीतरी योगदान. आणि आजकाल प्रत्येक गावोगाव, गल्ली गल्ली असे युट्यूबर पत्रकार निर्माण झालेले आहेत मित्रांनो. आणि हा त्यांना एक विषय मिळाला का, एक गॉसिप मिळालं का, आणि लगेच धनंजय मुंडेशी, प्राजक्ताताईंशी संबंध जोडले एका कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि ताईंना बदनाम करण्याचं जे षडयंत्र या मीडियाने केलेलं आहे याचा मी निषेध करतो मित्रांनो. मी आज प्रामाणिकपणे एका कलाकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, कारण हे कलाक्षेत्र मी अत्यंत जवळून पाहिले मित्रांनो. आणि कलाकारांनी का कमवू नये, कलाकारांनी का कमवू नये हा माझा विषय आहे. डॉक्टर कमवतो, 8-8, 10-10 कोटीचे बिल्डिंग उभा करतो 2 वर्षात, 3 वर्षात. साधं डिलिव्हरीला सिझेरियन मध्ये रूपांतरित करतो, त्याचं बिल 1 लाख करतो. ते चालतं तुम्हाला? वकील कमवतो, चल तुला जामीन पाहिजे, आण 5 लाख रुपये, तो कमवतो. कॉन्ट्रॅक्टर कमवतो, इंजिनियर कमवतो. अधिकारी भ्रष्टाचार करतात, टेबला खालून पैसे घेतात. कारकुनापासून ते मंत्र्यापर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. कुठे जावा बिना पैशाचं काम होत नाहीये, त्याविषयी नाही कुणी बोलत. आणि त्या भ्रष्टाचारात आपण सुद्धा सामील होतो मित्रांनो, कारण आपल्याला माहित झाले काहीतरी दिल्याशिवाय काम होणार नाही आपलं, याला आपण सुद्धा दोषी आहे. आणि काय चाललेलं आहे? एका मराठी गुणी अभिनेत्रीच्यावर शिंतोडे ओढून तिचं आयुष्य बर्बाद करण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? म्हणून मी प्राजक्ताताईंना ठामपणे सांगतो की ताई, तू लढ, आज संपूर्ण कलाक्षेत्र तुझ्या पाठीशी आहे. आणि यापुढे कोणताही राजकारणी अशा एखाद्या गुणी अभिनेत्रीचा अपमान करणार नाही, असा काहीतरी ठोस निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे. धसांना सूचना केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की धस हे कसं धसकट आहे बघा. ते म्हणतात मी बोललो पण मी माफी नाही मागणार. अवघड आहे. कारण मित्रांनो, माणूस बोलताना बोलून जातो, कित्येक वेळा चुकीचे शब्द माणसाला पश्चाताप करायला लागतो. कदाचित आता सुरेश धसांना वाटत असेल बरं का, आता ते सुद्धा आमचे मित्र आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांना आमदार म्हणून त्यांचा आदरच करतो, एक लढवया माणूस आहे. पण हम में सब नंगे है, कोणीही धुतल्या तांदळासारखा नाहीये. कारण सुषमा अंधारेने सांगितले की मी का सामील झालेलं नाहीये, ह्याची कारण त्यांनी दिलेली आहेत. अंजली दमानी यांनी सांगितलेले की मी ह्याच्यात का गेलेले नाही, की ते मोठे डाकू, मी छोटा डाकू, मग माझं त्या
माझाही त्या भ्रष्टाचारात थोडासा हातभार, फक्त माझा छोटा भ्रष्टाचार त्यांचा मोठा भ्रष्टाचार, मी यांच्यात जाऊ कशा, असं काय ते काल पाहण्यात आलेलं आहे आमचं दूरदर्शनवर. पण हे मित्रांनो राजकारण आहे. फक्त माझं एकच आज मला जे माझी भावना माझ्या मनातून सांगा वाटते की कलाकारांना त्यांचं आयुष्य जगू द्या ना. तुम्ही कलाकारांना या खुनाच्या रहस्यामध्ये, या कलाकारांना या वादग्रस्त विषयामध्ये, म्हणजे एखाद्या गुणी अभिनेत्रीचं चारित्र्य हनन करून तिच्या चारित्र्याला शिंतोडे उडवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? कारण मी पाहिलेलं आहे कित्येक हिरोईन, परवीन बाबी मरून 3 दिवस झाले, तिच्या दुर्गंधी सुटली होती. एकेकाळची अभिनेत्री ममता कुलकर्णी कुठे आहे आता? किती अभिनेत्री आहेत की ज्या अभिनेत्रीचं सरकता काळच असतो 1-2-5 वर्षाचा, त्या काळामध्ये त्यांना त्यांची तुटपुंजी जमा करून पुंजी ठेवावी लागते पुढचं आयुष्य त्यांना चांगलं जगण्यासाठी. आता यामधून जर प्राजक्ता माळी काय फिल्म्स करत असतील, यामधून काही तिने सिरियल्स करत असतील, काही सीन्स देत असेल, तर याचा अर्थ ती बदफैली आहे असा होतो का? त्यावेळेस तिच्या चारित्र्य असं शिकतोय, कारण तिला सुद्धा करिअर आहे, तिला आई आहे, तिला बहीण आहे, तिला भाऊ आहे, तिला वडील आहेत. त्यांच्या परिवाराचा कोणी विचार करताय का? बरं, त्या उपर मला अजून एक गोष्ट वाटते की तुम्ही म्हणता आज धनंजय मुंडेच्या बाजूने आवसेकर का बोलतोय? मी का बोलतोय की धनंजय मुंडे सुद्धा लेकर आता मोठे आहेत. आज धनंजय मुंडेंची दुसरी पत्नी, त्यांना काय वाटत असेल? धनंजय मुंडेंच्या आईला हे बातम्या पाहून काय वाटत असेल? धनंजय मुंडेंच्या परिवाराला काढत असेल? धनंजय मुंडेंच्या इव्हन करुणा मुंडेंच्या मुला मुलींना काय वाटत असेल? जरी ते धनंजय मुंडेंचे लेकर असले, धनंजय मुंडेंच्या जवळ असले, तरी त्या लेकरांवर ह्या सोशल मीडियाचा, या दूरदर्शनचा, या बातम्यांचा आणि वारंवार आपल्या वडिलांचे संबंध एखाद्या अभिनेत्रीशी जोडल्या जातोय. या बातम्या ज्यावेळेस त्या लेकरांच्या कानावर जात असेल, त्या लेकरांचे आयुष्य काय म्हणतील? त्यांना स्वतःच्या वडिलांबद्दल कितपत अभिमान वाटायला लागेल. का हो, माझे वडील असेच आहेत का, असं त्यांना नाही का वाटणार? काल वडट्टीवारांनी काँग्रेसच्या विधान केले की धनंजय मुंडे किती बायका करा, अरे 10 बायका करा पण खून करू नका. म्हणजे धनंजय मुंडे काय बायका करतो? सत्ता, संपत्ती, मस्ती, राजकारण, बाई आणि बाटली. कारण राजकारणाच्या बायकाबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन हा किती कुत्सित आहे. म्हणून महिला राजकारणात येत नाहीत मित्रांनो. हे जर जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो, आज चांगल्या घरच्या महिला राजकारणात का येत नाहीत? त्याला एकमेव कारण राजकारण्यांची महिलांकडे पाहण्याची नजर. आज कित्येक कार्यकर्त्यांना तो अनुभव आलेला आहे. कित्येक कार्यकर्त्यांनी एखाद्या आमदाराला जोड्यानं मारलेला आहे. कित्येक कार्यकर्त्यांना आमदाराचं कितीतरी कहाण्या मी तुम्हाला सांगू शकतो. तुला कार्यकर्ता करतो, तुला जिल्हा कार्यकारिणीवर घेतो, तुला महाराष्ट्राच्या प्रदेशावर घेतो, तुला नगरसेविका करतो, तुला अमुक करतो, तुला तमुक करतो, तुला महामंडळ देतो. म्हणून ही जी राजकीय तथाकथित भ्रष्टाचारी मंडळी आहे, त्या महिलांचं शारीरिक शोषण कशा पद्धतीने करतात याची कितीतरी उदाहरणं आज आपल्याला देता येतील. आणि मी जाणीवपूर्वक पुरासे तुम्हाला देऊ शकतो. मग पुरुषच चांगले, स्त्रिया बदनाम. या पुरुष संस्कृतीला हे जे लागलेला कालचा डाग आहे मित्रांनो, आणि काल प्राजक्ताताईच्या डोळ्यामधले जे अश्रू सांगत होते, म्हणून काल संपूर्ण महाराष्ट्र प्राजक्ताताईच्या पाठीशी उभा राहिलेला आहे मित्र. एखादी भूमिका केली, एखाद्या इव्हेंटला एखादी महिला गेली, एखादी हिरोईन गेली, म्हणजे लगेच त्या हिरोईनचे त्या राज्यकर्त्याशी संबंध जोडायचे. हा आहेत, उदाहरणं आहेत, आम्ही नाही म्हणत नाहीये. कित्येक राजकारण्यांचे आज चवीने चर्चा केल्या जातात, बरोबर आहे ना? बरखा प्रकरण, बाळासाहेब ठाकरेंनी ते जाहीरपणे सांगितलं, जब प्यार किया तो डरना क्या. तसं धनंजय मुंडेंनी जाहीरपणे सांगितले, हो मी आहे, माझे करुणा मुंडे माझी पत्नी आहे, हे 2 लेकर 2 मुलं त्यांच्या सांगितलेलं आहे. याच्यात कोणती गोष्ट झाकून नाहीये. बरं, तो त्याचा प्रत्येकाचा हा एक वैयक्तिक प्रश्न असतो मित्रांनो, की कोणी किती बायका करायच्या आणि कोणी कशा पद्धतीने जगायचं, हा ज्याचं त्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग तुम्ही कोणाच्या आयुष्यामध्ये एवढं त्याच्या खिडकीतून वाकून डुकून त्याच्या बेडरूम मध्ये बघण्याचा अधिकार या पत्रकारांना, या नेत्यांना कोणी दिला? एखादी तुमची आज ज्या पद्धतीने प्राजक्ताताईंना ट्रोल केलं जात आहे, त्यामुळे हे अत्यंत वेदनादायी घटना आहे असं मला वाटतं मित्रांनो. कारण मी पाहिलेले आज कित्येक हिरोईन पोट भरायला मोहताज आहेत. आज कित्येक हिरोईन त्यांना त्या काळात पैसा कमवता आला नाही, म्हणून त्या आज कोणी शिवणकाम करतंय, कोण मुलांना डबे देत आहे. आज तुम्हाला वाटतंय ना,
की आज ह्या हिरोईन एवढ्या डान्स करतात, एवढ्या नाचतात, त्यांचं जीवन तुम्ही पाहिलं जाऊन. आज त्यांचे मुलं अनाथ आश्रमात आहेत, म्हणजे आश्रमामध्ये शिक्षण घेतात. आज त्यांच्याकडे पैसा नाहीये, आणि त्या काळात एवढा पैसा हिरो हिरोईनला मिळत नव्हता मित्रांनो. मला असं वाटतं की 40 वर्षापूर्वी जर यांची मानधनं तुम्ही काढून बघितली, कारण मी माझ्या आयुष्यात ठरवलंय की मी माझं शिक्षण मी संभाजी, म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद, आजचं संभाजीनगर, ज्यावेळेस मी तिथं GD आर्ट म्हणजे कमर्शियल आर्टिस्टला शासकीय कला महाविद्यालयात मी शिकायला होतो, तर तिथल्या ऑर्केस्ट्रा मेरी मेकर्स असा ऑर्केस्ट्रा होता. आमचे शिवाजी भोसले बासरी वादक होते, त्यांनी मला लॉन्च केलं होतं मित्रांनो. असे कितीतरी आमचे, मला अजूनही ते दीपा काळेंचं आवाज, मला अजूनही ते लक्ष्मण काळेंचं ते ऑर्गन वाजवणं, मला अजूनही आमचा शकील नावाचा एक कॉमेडियन होता. अरे काय आमचं ते जीवन असायचं कलाक्षेत्राचं. एक गणपती, नवरात्र, दिवाळी म्हणलं की आम्ही भारावून जायचं. त्याच मला मिळायची किती तर 50 रुपये रोज फक्त. आणि हे असे ऑर्केस्ट्रा करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं मित्रांनो. मग कला करून माणूस जगवणे, एखादा माणूस मोठा होऊ नये, तसं प्राजक्ताताईंनी आपल्या जीवनामध्ये हे सगळं सिरियस माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून मग त्यांनी निर्मिती केली. मग त्यांनी कसं जावं, हा त्यांना स्वातंत्र्य तुम्ही का देत नाही? त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार या मीडियाला, या युट्यूबर्सना, या कोणी दिला? ही अत्यंत खेदाची बाब आहे मित्रांनो. माझ्या थंबनेलवर मी थंबनेल असं दिले की तुम्ही ते थंबनेल टच करावं, माझा युट्यूब पूर्णपणे पाहावा, म्हणून मी ते थंबनेल दिले की, आणि त्यामध्ये मी निळभोचा आवाज टाकले, हे डायलॉग टाकले, बाई वाड्यावया. ही कला आहे मित्रांनो. मी क्षणात 50 आवाज बदलतो. आज माझं मुंबई, पुणे, ठाणे, बेळगाव, जळगाव, धुळे, वसई, विरार या ठिकाणी माझी कामं जातात. शिर्डी, इकडे भोकर, नांदेड, सिकंदराबाद, अनेक ठिकाणचे आज माझ्या स्टुडिओमध्ये कामं तयार होतात. मग मित्रांनो, ह्याचा अर्थ, आम्ही ज्यावेळेस एखादा माणूस एखादी कला निर्माण करतो, आम्हाला कला क्षेत्राबद्दल निश्चितच अभिमान आहे मित्रांनो. पण मी पाहिलेलं जवळून एखादी कला निर्माण करण्यासाठी माणसाला काय स्ट्रगल करावं लागतं. कारण एखादा कलाकार सहज घडत नाही मित्रांनो, आणि त्यासाठी त्याला प्रचंड मेहनत, त्याला प्रचंड कष्ट, प्रचंड आर्थिक भार आणि प्रचंड संकटाला सामना करून त्याला एखादी कला निर्माण करावी लागते. म्हणून प्राजक्ताताईवर जो एक प्रकारे आरोप केला जातो, प्राजक्ताताईंच्या ज्या काल भावना, प्राजक्ताताई तुमच्या एका पत्रकार परिषदेनं तुमच्या भावना सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना नाही तर संपूर्ण जगातल्या लोकांना कळलेल्या आहेत. आणि प्राजक्ताताई, तुमच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये वाईट मत होणार नाही. आणि ही गोष्ट जाणीवपूर्वक मी तुम्हाला बोलतोय, कारण मी एक कलाकार आहे. कलाकाराच्या भावना आम्ही समजू शकतो. फक्त माझा हात जोडून सगळ्या युट्यूबर्सना सांगणं आहे की तुम्ही कुणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू देऊ. तुम्ही कुणाचंही चारित्र्य हनन करण्याचा अधिकार कोणत्याही मीडियाला दिलेला नाही. आणि मित्रांनो, त्यातल्या त्यात ही एक मराठी गुणी अभिनेत्री आहे, तिने तिचे गुण सिद्ध केलेले आहेत. आणि म्हणजे यापुढे भीती मला अशी वाटते की यापुढे कोणती हिरोईन कोणत्याही राजकारणी माणसाच्या इव्हेंटला जाताना 10दा विचार करेल. तो राजकारणी किती पैसा द्यायला तयार झाला, शेवटी घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. कारण जगायला सगळ्यात शेवटी सकाळी सकाळी दूधवाला येतो त्याला पैसे द्यावे लागतात, पेपरवाला येतो त्याला पैसे द्यावे लागतात, 8-9 वाजता पिशवी घेऊन बाजारात जावं लागतं. 1 किलो तांदूळ द्या, 1 किलो गहू द्या, 1 किलो तुरडाळ द्या, अमूक द्या, तेल द्या, त्याला पैसे द्यावे लागतात. लगेच बाहेर गाडी काढली की त्या गाडीत पेट्रोल घालायला पैसे द्यावे लागतात. लगेच भांडेवाली ती म्हणते माझे पैसे द्या, त्यांना पैसे द्यावे. त्यामुळे धुणेवाली तिला म्हणायचं मला पैसे द्या. हे सगळ्याच्याच घरात, हे सगळ्याला संसार आहे. मग तो मोठा असो, लहान असो, छोटा असो, चिल्लर असो, करोडपती असो, अजून कोणी अंबानी असो, टाटा असो, प्रत्येकाला घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये बटाट्याची भाजी पोळीच बनते. अंबानी काही रोज सोन्याची भाकरी खात नाही किंवा चांदीची भाजी करून खात नाही. हे प्रत्येकाच्या जीवनाला लागलेले, हे जे आपल्या आयुष्यात जगायला हा पैसा कुछ भी नाही आणि पैशाशिवाय काही होत पण नाही. म्हणून मित्रांनो, माझ्या सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की कृपा करून, मी माझा विषय नाही भरकटू देत की कलाकारांना बदनाम करू नका. आज विषय हा गंभीर आहे.
महाराष्ट्राचं लक्ष ह्या विषयाकडे लागलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घेतलेलं आहे. काल वाल्मिक कराडांची संपत्ती जप्त केली, काल त्याच्या मंडळींची 2दा चौकशी झाली आणि वाल्मिक कराड आता लवकरच शरण येईल अशा बातम्या सुरू झालेल्या आहेत. मित्रांनो, ही गोष्ट तितकीच सत्य आहे की वाल्मिक कराड कुठं आहे, वाल्मिक कराड काय करतोय हे नक्कीच धनंजय मुंडेला माहित असलं पाहिजे. मग धनंजय मुंडे मंत्रिपदावर असताना हे देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेला का विचारत नाहीत, हे कुठे वाल्मिक कराड का विचारत नाही, विचारायला पाहिजे. आणि आज 20 दिवस होत आलेले आहेत तरी तुम्हाला एक आरोपी सापडत नाही. अहो, कित्येक घटनांमध्ये तर 2 तासात तुम्ही आरोपी जेरबंद करता. एवढं महाराष्ट्राच्या पोलिसांचं नाव लौकिक आहे, एवढं सीआयडीचं नाव लौकिक आहे, तरी पण सीआयडी आता पूर्ण तत्परतेने कामाला लागलेली. मित्रांनो, आता फास आवळला चाललेला आहे. आका सापडायला आता सुरेश धसाच्या भाषेत आका आहे. सुरेश धस सुद्धा आधी, पण ज्यावेळेस सुरेश धसांना सपोर्ट मिळायला लागला थोडस, म्हणून माझं सुरेश धसांना एक विनंती आहे की सुरेश धस तुम्ही असं एकदम हुरळून जाऊ नका. कारण शेवटी वरिष्ठ जर नाराज झाले तर त्याचा फटका राजकारणात बसू शकतो. हे मी माझ्या राजकीय अनुभवून बघितलेले, गेल्या 30-35 वर्षापासून बघतोय मी. तर त्यामुळं कदाचित तुमचे हायकमांड नाराज होतील असं काय तुमच्या तोंडातून वक्तव्य न जाता तुम्ही हा विषय गांभीर्य, फक्त माझा एकच सगळ्यांना विनंती की विषय भरकुटी देऊ नका. मित्रांनो, तुम्ही विषय कुठंतरी एखाद्या निर्गुण हत्येचा विषय शेवट प्राजक्ता माळीपर्यंत आणून सोडू नका. आणि त्या सुद्धा एखाद्या गुणी अभिनेत्रीला मराठी, अरे तुम्हाला मराठीबद्दल स्वाभिमान आहे का नाही काय? ती सुद्धा कोणाची बहीण आहे, ती सुद्धा कोणाची आई आहे, आई होईल, किंवा ती सुद्धा तिला सुद्धा वडील आहे, तिला सुद्धा कुटुंब आहे, तिलाही भाऊ आहे, तिलाही पाहुणे रावळे आहेत, तिलाही परिवार आहे, संसार आहे. का एखादी हिरोईन एखादी कला भूमिका सादर करते म्हणजे तिच्या चारित्र्यावर शिंतोड उडवणं हा अधिकार तुम्हाला कोणी दिला हे मी वारंवार विचारतोय. आणि म्हणून मित्रांनो, तसा व्हिडिओ मी किती वेळ लांबवू शकतो, पण मला नाही लांबवायचा. तुमचा वेळ अत्यंत मला महत्वाचा आहे. जसं जसा वेळ तसं आपण बोलत जाऊ ना. आपल्या असते सकाळचा भोंगा असतो, दुपारचा भोंगा असतो, संध्याकाळचा भोंगा असतो. ज्या ज्या भोंग्यात मला तुम्हाला जे जे काही चांगलं सांगता येईल तोच मी प्रयत्न करणार आहे. पण या माझ्या व्हिडिओच्या मागचा कोणताही अर्थ कोणाला कोणत्या हिरोईनवर शिंतोड उडवण्याचा नाही, कुणाला दुखवण्याचा नाही, आणि कोणाच्याही राजकीय जीवनामध्ये खिडकीतून डोकावून पाहण्याचा नाही. ज्याचं त्याचं स्वातंत्र्य, प्रत्येकाला कसं जगायचं प्रत्येकाला जस त्याला सांगितलेलं आहे, जस ते त्या त्या पद्धतीने जगावं. फक्त आमचा पुन्हा हात जोडून विनंती आहे, बाई वाड्यावर याचा अर्थ वेगळा काढू नका मित्रांनो. कारण हा एक मी पाहिले निळूभाऊ प्रत्यक्ष जीवनामध्ये कसे होते हो. पण निळूभाऊला पाहिलं की इव्हन सिव्हिलमध्ये जायच निळूभाऊ असतात बायका घाबरायच्या, अरे निळू फुले आले. मग ते निळूभाऊ तसे नव्हते मित्रांनो. निळूभाऊ सारखा एक समाजसेवक नव्हता. निळूभाऊ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत प्रकर्तेने आपले विचार मांडायचे. अमजद खान जेवढा शोलेमधला डाकू, पण अमजद खान जर प्रत्यक्षात तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असतं की अमजद खानचा स्वभाव काय आहे. प्राण हा अत्यंत क्रूर व्हिलन, पण हा प्राण ज्यावेळेस सामान्य जीवनामध्ये वावरला तर हा प्राण एक सज्जन माणूस म्हणून त्यांना ख्याती मिळवली. त्यामुळं एखाद्या माणसाचं पडद्यावरचं आयुष्य, कलाकार म्हणून आयुष्य आणि त्याचं या आयुष्याशी तुम्ही जोडणं हे बरोबर नाहीये. फक्त माझं असं मत आहे की मोठ्या मनानं सुरेश धसाने माफी मागायला काय हरकत आहे. ठीक आहे बाबा, माझ्या हात मी बोलायला नको. तर शेवटी कसं आहे, प्रत्येकाचा युगो जागा होतो. त्यामुळे आता आम्ही कोण म्हणणार त्यांना की तुम्ही माफी मागा. ज्याच्या त्याने ते ज्याचं आपलं सांभाळलं पाहिजे. माझं असं एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एखादा बोट दुसऱ्याकडे 4 बोट आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ मी फार लांबतोय म्हणून आता आवर्त घेतोय. मला तुमच्याशी खूप बोला वाटतं मित्रांनो, पण माझ्याकडे एवढं काही साठा आहे की ऐकून तुम्ही थकता, पण मी नाही बोलायला थकणार. हरकत नाही, आपण वारंवार भेटत राहू. पाहत राहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल. फक्त माझ्या प्राजक्ताताईच्या पाठीशी खंबीरपणे या महाराष्ट्रानं उभं राहून प्राजक्ताताईला सपोर्ट करावा आणि प्राजक्ताताईला शक्ती द्यावी. आणि प्राजक्ताताईला सांगावं की ताई, तुझी डोळ्यातले अश्रुपूस संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे, संपूर्ण मराठी माणूस तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम
आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88.